सातवाहनाचा जो कालखंड होता, सातवाहन सत्तेचा, तर त्यावेळेला आपल्याला एक दिसून येतं की स्त्रियांची स्थिती ही फारच म्हणजे उत्तम होती त्या कालखंडामध्ये. तर त्याचं एक उदाहरण उत्तम म्हणजे आपल्या ह्या नाशिकच्या लेणीमध्ये आपल्याला ह्या शिल्पांवरनं दिसतं. ही 4 नंबरची लेणी आहे आणि स्तंभ शीर्षावरती आपल्याला मिरवणुकीचा प्रसंग दिसतोय. तर या ठिकाणी आपल्याला काही स्त्रिया सुद्धा या हत्तीवर ज्या आहेत त्या विराजमान झालेल्या दिसत आहेत आणि त्याच्यात तर ती ऍक्च्युली म्हणजे राणी आहे की जी तिची मिरवणूक निघाली आणि तिच्यासोबत तिच्या दासी सुद्धा आपल्याला या स्तंभशीर्षांवरती दिसतात. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जे गौतमीपुत्र सातकर्णी होते, म्हणजे मागे झालं की इंडियन प्लेयर्सनी जर्सीवरती त्यांच्या आईचं नाव घेतलं होतं, त्यातनं त्यांना आईला ग्रॅटिट्यूड शो करायचा होता आपल्या आईसाठी. पण हे 2000 वर्षांना आधी सुद्धा एका राजाने आपल्या वडिलांचं नाव पुढे न लावता तर त्याच्या आधी आपल्या आईचं नाव पुढे लावलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून त्यांना गौतमीपुत्र सातकर्णी असं म्हटलं जायचं. तर ते एक आपल्याला उदाहरण ह्या आपल्या लेणीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं दिसतं.